काय होतंय? नाही ॲक्सेप्ट काय नसतं तसं. सगळ्यांनाच ॲक्सेप्ट आहे ना. हं. तुम्ही काय करा पूर्ण बाहेर पडून पुन्हा जॉइन व्हा. हॅलो. 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 हां, हॅलो. झाले जॉइन? हा 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 करा चालू करा. हा. जोड. हा, आवाज येतोय ना सर? हां, येतो, येतो. हा. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी आपण सर्वजण तयारी करत आहोत. यापूर्वी आपण अनेक तासिकांच्या माध्यमातून सर्वांनी स्कॉलरशिपचा यावर्षी चांगला अभ्यास केलेला आहे आणि आता आपण वेगवेगळ्या ज्या मागे होऊन गेलेल्या प्रश्नपत्रिका आहेत, परीक्षा आहेत, त्या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव आपण गेल्या काही दिवसापासून करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये चांगलं यश जर मिळवायचं असेल तर वारंवार प्रश्नपत्रिकांचा सराव करावा लागतो आणि म्हणून आज या ठिकाणी आपण 2024 ची फेब्रुवारी महिन्यामध्ये जी परीक्षा झाली होती इयत्ता 5वीची, त्या प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी आढावा घेणार आहोत. सुरुवातीला मी माझा परिचय देतो. मी नागरे शहादेव काशीनाथ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमानवस्ती कळसपिंपरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. विभाग 1 मध्ये भाषा विषयासाठी, मराठी विषयासाठीची जी प्रश्नपत्रिका आहे त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो पाहू आपण. पुढील आकृतीत असलेल्या अक्षरापासून
तया पूर्ण या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसत असेल. प्रश्नपत्रिकेतला हा पहिला प्रश्न. या ठिकाणी शब्द दिलेले आहेत, अक्षर दिलेले आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला एक म्हण तयार करायची. त्या ठिकाणी आकृतीमध्ये पहा, अक्षर समोर दिसत आहेत. बा, ळी, दे, ळी, नी, व, द्रा, द्रा, व आणि मध्यभागी मू आहे. मग या अक्षरापासून आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची. तुम्ही म्हणींचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसार तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला यापासून कोणती म्हण तयार होईल. द्रा, व, बा हे जर अक्षर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की याच्यापासून सुरुवात होणारी म्हण काय आपल्याला दिसत नाही. आपण मूचा विचार करू. मुद्रा. हा, मुद्राने तुम्हाला एक म्हण आठवत असेल. ही म्हण आहे, बाने विचार करू बरं आपण. हा, आठवली का? ठीक आहे. बावळी मुद्रा, देवळी निद्रा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा. ही जर म्हण आपण पाहिली तर याच्यामध्ये बावळी मुद्रा, देवळी मुद्रा कधी वापरतो ही म्हण आपण? ज्यावेळेस एखादा माणूस दिसायला साधा दिसतो, साधा भोळा दिसतो, बावळट दिसतो, परंतु तो अतिशय कुशाग्र असतो, हुशार असतो. तो दिसू देत नाही आपल्याला, परंतु त्याच्याकडे जे स्किल असतं, बाहेर पडलं का, त्याच्याकडे स्किल असतं, तो समोरच्याच्या मनामध्ये काय आहे हे ओळखतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की समोरचा माणूस आपल्याविषयी चांगली भावना व्यक्त करतोय की नाही, समोरचा माणूस बोलणारा कसा आहे, या सगळ्या बाबी त्याच्या लक्षात येतात. या ठिकाणी आपल्याला म्हण दिसल स्क्रीनवर, बावळी मुद्रा, देवळी निद्रा. की जो माणूस दिसायला साधा आहे परंतु त्याच्याकडे हुशारी आहे, बुद्धिमत्ता आहे, अशा वेळेस ही म्हण वापरलेली आहे. पहा ही म्हण, बावळी मुद्रा, देवळी निद्रा. याच्यामध्ये चौथ्या अक्षराचा पर्याय आपल्याला पाहायचा आहे. दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय. चौथं अक्षर पाहू आपण, तर चौथं अक्षर येईल मू. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 4 पर्याय जे दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे व, दुसरा आहे बा, तिसरा आहे दे आणि चौथा पर्याय आहे मू. म्हणजेच आपण या ठिकाणी चौथ्या पर्यायाला गोल करायचा आहे. यानंतर आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न आहे, सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? सिस्टीम आपण संगणकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे इंग्रजी शब्द वापरतो, त्यामध्ये सिस्टीम या शब्दाला आपल्याला पर्यायी मराठी शब्द शोधायचा आहे. त्याच्यामध्ये खाली 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे जोडणी, दुसरा आहे प्रणाली, तिसरा आहे वापरकर्ता आणि चौथा आहे माहिती. तर सिस्टीम या शब्दाला पर्यायी शब्द पाहू. जोडणी, जोडणीला तर इंग्रजीमध्ये कनेक्शन म्हणतात, कनेक्टिव्हिटी, कनेक्शन, तो तर होऊ शकत नाही. वापरकर्ता, त्याच्यासाठी तर युजर. त्यानंतर माहिती, माहितीला तर इन्फॉर्मेशन म्हणतात, म्हणजे हा पण पर्याय आपल्याला लागू पडणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपला जो दुसरा पर्याय आहे सिस्टीम या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द तो आहे प्रणाली. म्हणजेच या ठिकाणी आपण दुसऱ्या पर्यायाला गोल करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 ते 5 साठी सूचना. अशा प्रकारचे 3 प्रश्न दरवर्षी सलग आलेले असतात आणि ते असतात, पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो,
हे 3 जे प्रश्न असतात यातील गुण हे आपल्या हातचे असतात. घाई करायची नाही. एकदा हे तिन्ही प्रश्न व्यवस्थित वाचून पाहिजे. सुसंगत वाक्याचा जो परिच्छेद असेल तो अर्थपूर्ण होण्यासाठी आपण घाईघाईत जो त्यातील पहिला जो प्रश्न आहे त्या 3 प्रश्नातील लगेच त्याच्यावर एखादी खून करायची नाही किंवा गोल करायचं नाही, तर डायरेक्ट आपण त्यातील शेवटच्या प्रश्नाकडे जायचं. आता या ठिकाणी 3रा, 4था आणि 5वा जो प्रश्न आहे सुसंगत वाक्याच्या परिच्छेदातील, यातील आपण 3ऱ्या प्रश्नावर न जाता डायरेक्ट आपण 5व्या प्रश्नावर जाऊ. निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक टिंबटिंब. आता आपल्या लक्षात आले असेल 21 जूनला काय साजरा करतो आपण? साजरा होणारा जागतिक. आता पहिला पर्याय पहा, नाट्य दिन. 21 जूनला तर नाट्य दिन नसतो. दुसरा पर्याय आपण पाहू, 21 जूनला काय असेल? बालदिन. छे नाही, बालदिन तर 21 जूनला नाहीच आहे. पर्यावरण दिन आहे का? नाही. मग 21 जूनला काय आहे? 21 जूनला असतो योग दिन. योग दिन आपण शाळेमध्ये पण साजरा करतो. योगासनं घेतो, प्राणायाम घेतो, मैदानावर सगळे कसरती करतात. गुरु रामदेव बाबा किंवा इतर जे योग साधनेचे तपश्चर्या करणारे किंवा मार्गदर्शन करणारे लोक आहेत, ते पण एका ठिकाणी जमून आपल्या अनुयायास योगासन करत असतात. आपल्या देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर देशातील विविध नामांकित व्यक्ती सुद्धा त्यावेळेस मैदानावर असतात आणि योगासनं करत असतात. भारत सरकारने जो योग दिन साजरा करायचा ठरवलंय त्याची जगाने दखल घेतलेली आहे आणि 21 जून रोजी पूर्ण जगामध्ये तो जागतिक योग दिन साजरा केला जातो. तर या ठिकाणी आपले जे 4 पर्याय आहेत त्यातील 21 जून रोजी साजरा होणारा जागतिक योग दिन, म्हणून आपण 4थ्या पर्यायाला या ठिकाणी गोल करत आहोत. बाकीचे पर्याय लागू होत नाहीत. मग आता 5व्या प्रश्नावरून आपल्याला 4थ्या प्रश्नाकडे वर यायचंय की तेथे सर्वांनी टिंबटिंब काय केलं असेल? मग योग दिन म्हटल्याच्या नंतर पहा, पर्याय 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे रोमहर्षक कसरती पाहिल्या. आपण असं करूच शकत नाही, नुसतं पाहत नाहीत. योग दिनाच्या दिवशी आपण सामील झालेलो असतो कशात तरी. रोमहर्षक कसरती पाहिल्या हा पर्याय लागू होत नाही. बुर्जाची पाहणी केली. आता आपण काही किल्ला पाहायला गेलेलो नाहीत, त्याच्यामुळं बुर्जाची पण त्या दिवशी आपण पाहणी करू शकत नाहीत. इकडे योगासनं सुरू झालेली आहेत. नाटुकले पण आपण पाहू शकत नाहीत. मग आपण काय करत असो? तर योग साधना केली. योग साधना केली म्हणजे योगामध्ये सामील होणे. म्हणजेच या 4थ्या प्रश्नासाठी आपण पर्याय क्रमांक 2 हे जे उत्तर आहे त्याला आपण गोल करणार आहोत. योग साधना केली. त्यानंतर आपण परत मागे येणार आहोत प्रश्न क्रमांक 3 वर. सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते. आता योग दिन म्हटल्याच्या नंतर, योग साधना करायची म्हटल्याच्या नंतर मग आपण नाट्यगृहात जमणार आहोत का? नाही, नाट्यगृहात जमणार नाही. मग किल्ल्यावर, इकडे योग दिन आहे, योग साधना करायची आहे, त्या दिवशी आपण किल्ल्यावर जाणार नाही. सर्कशीच्या तंबूत, तेथे तर जाणारच नाही. योग दिन आहे, पूर्ण जग भारतासह पूर्ण जग त्या ठिकाणी योग साधना करत आहे आणि आपण सर्कशीच्या तंबूत जाऊन बसणार नाहीत. मग आपण कुठे जाणार आहात? नाट्यगृहातही जाणार नाहीत, किल्ल्यावर जाणार नाहीत, सर्कशीच्या तंबूत जाणार नाहीत. म्हणजे आपला 3 नंबरचा जो पर्याय आहे की त्या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थी सभागृहात जमलेले असतील. म्हणजेच प्रश्न 3 साठी जो पर्याय आहे सभागृहात, त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर सभागृह हे असेल. यानंतर आपण आपल्या 6व्या प्रश्नात जाऊया. पुढे दिलेल्या शब्द समूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडायचा आहे.
पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. का मोजके शब्द हा पटपसारा नाही. मोजक्या शब्दामध्ये काहीतरी सांगितलेलं असतं, कधी कधी मार्मिकपणे सांगितलेलं असतं. जर लांबलचकपणे सांगायचा प्रयत्न केला तर ते कोणाच्या लक्षातही राहत नाही. म्हणून पुढे दिलेले जे शब्दसमूह आहेत, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द आपल्याला खालच्या पर्यायातून जो निवडायचा आहे की मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. आता मंत्र, पहिला पर्याय आहे मंत्र. मंत्र होईल का? मंत्र कोण देतं? जादूटोणा करणारे मंत्र देतात. इथं त्याचा काही संबंध येत नाही. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व ते असू शकत नाही. तिसरा पर्याय आहे तंत्र, टेक्निक. ते पण असू शकत नाही. काय असेल? यंत्र. यंत्र तर असू शकत नाही. म्हणजे मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व याला सूत्र म्हणता येईल. गणितामध्ये सूत्र असतात, विज्ञानामध्ये सूत्र असतात. म्हणून मोजक्या शब्दात सांगितलेले जे तत्व आहे त्यासाठी पर्याय क्रमांक 2 सूत्र हे उत्तर असेल. आणि पर्याय क्रमांक 2 ला आपल्याला त्या ठिकाणी गोल करावा लागेल. यानंतर आपण आपल्या 7व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. पहिला शब्द आहे नजर, दुसरा आहे वजन, तिसरा आहे जरब, नंतर नगर, गरज, गजरा आणि चरण हे शब्द दिलेले आहेत. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 शब्द दिलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला वर्णानुक्रमे लावायचे आहेत. जसं इंग्रजीमध्ये ABCD नुसार अल्फाबेटिकली आपण शब्द लावतो, त्याच पद्धतीने मराठी भाषेमध्ये वर्णानुक्रमे लावत असताना अ आ इ किंवा क ख ग घ याचा विचार करून आपल्याला शब्द वर्णानुक्रमे लावायचे असतात. मग या ठिकाणी आपण क ख ग घ याचा विचार करून जर पाहिलं तर सुरुवातीला या ठिकाणी कोणता शब्द येईल? तर सुरुवातीला ग येईल. परंतु ग चे सुद्धा 2 शब्द आहेत. ग चे 2 शब्द आहेत, गजरा आणि गरज. मग आता पहिलं जे अक्षर आहे ग ग सारखं आहे गजरा आणि गरज मध्ये, परंतु दुसरं अक्षर जे आहे ते ज आणि र येतं. मग त्याच्यामध्ये ज सुरुवातीला येईल आणि र नंतर येईल. म्हणजेच पहिला शब्द येईल आपला गजरा आणि दुसरा शब्द येईल गरज. 1 नंबर गजरा, 2 नंबर गरज. त्यानंतर 3 नंबरला येईल च, चरण. 4 नंबरला च च्या नंतर येईल ज, मग ज पासूनचा शब्द जरब. त्यानंतर न. आता न चे 2 शब्द आहेत, नगद आणि नजर. मग नगद न च्या नंतर ग आहे, न च्या नंतर ज दिलेला आहे त्या 2 शब्दामध्ये. मग आपण सुरुवातीला ग वापरतो, ग आहे बाराखडीमध्ये. मग त्या शब्द येईल नगद आणि त्यानंतरचा शब्द येईल नजर आणि व सर्वात शेवटी येईल. म्हणून वचा शब्द वजन जो आहे सर्वात शेवटी येईल. म्हणून या ठिकाणी जे शब्द आपण लावलेले आहेत, पहिला लावला आपण गजरा, दुसरा गरज, तिसरा चरण, चौथा जरब, 5वा नगद, 6वा नजर आणि पुढचा जो शब्द आहे 7वा तो आहे वजन. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? मध्यभागी येणारा शब्द निवडायचा आहे. मग 7 शब्द आहेत, डावीकडे 3 येतील, गजरा, गरज, चरण आणि उजवीकडे नगद, नजर आणि वजन आणि मध्यभागी शब्द येईल जरब. म्हणजेच आपण जरब शब्दासाठीचा पर्याय पाहू. इथं या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत ते आहेत, पहिला पर्याय आहे नगर, दुसरा आहे वजन,
तिसरा आहे जरब आणि चौथा आहे नजर. मग यातील आपलं पर्याय क्रमांक 3 जो आहे जरब, याला आपण गोल करणार आहोत, ते वर्तुळ आपण रंगवणार आहोत. वर्णानुक्रमे ज्यावेळेस शब्द येतात त्यावेळेस 2-3 शब्द सारखे वाटतात, परंतु त्यातील पहिलं जे अक्षर आहे त्या पहिल्या अक्षरावरून तुलना करायची. पहिले अक्षर सारखे असतील तर दुसऱ्या अक्षरावरून तुलना करा, आणि दुसरंही अक्षर जर सारखं असेल त्या शब्दातील तर आपण तिसऱ्या अक्षरावरून तुलना करून त्यांचा प्राधान्यक्रम ठरवू शकतो. हे आपले गुण जे असतात हे आपल्याला 100% मिळणारे गुण असतात, म्हणून आपण त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. 8वा प्रश्न जो आहे, जसे गंजी गवताची तसे टिंबटिंब धान्याची. आता याच्यासाठीचे पर्याय दिलेले आहेत. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. गंजी गवताची आहे, मग पहिला पर्याय पाहू, चळत. चळत कशाची असेल? चळत ही नाण्यांची असेल, म्हणजे हा तर पर्याय आपल्याला लागूच नाही. दुसरं जाळी. विद्यार्थी मित्रांनो, जाळी कशाची असते? हा, जाळी असते करवंदाची. चौथा पर्याय आहे जुडी. जुडी असते, तुम्ही बाजारात गेले असाल त्या ठिकाणी भाज्यांच्या जुड्या पाहिलेल्या असतील, मेथीची जुडी असेल, आंबाडीची जुडी असेल. मग या ठिकाणी चळत ही नाण्यांची आहे, जाळी ही करवंदाची आहे, जुडी ही भाजीची आहे. मग एक पर्याय राहिला 2 नंबरचा, रास. धान्याची काय असेल? रास असेल. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असेल. यानंतर आपण जाणार आहोत 9व्या प्रश्नाकडं. खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? आरती प्रभू. आता यासाठी मात्र तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. कोणत्या लेखकासाठी किंवा कोणत्या कवीसाठी काय संबोधन आहे? जसं आपल्या वर्गामध्ये सुद्धा काही मुलांचं नाव शाळेमध्ये रेकॉर्डला एक असतं आणि प्रत्यक्षात त्याला दुसरंच बोललं जातं. उदाहरणार्थ गणेश नाव असेल तर विद्यार्थी त्याला पिंटू किंवा पप्पू असं वेगवेगळ्या नावाने संबोधतात. तसं कवी आणि लेखकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. त्यांचे रेकॉर्डली नावं एक असतात आणि प्रत्यक्ष नावं मात्र वेगळे असतात, म्हणजे संबोधणारे नावं वेगळे असतात. तर आपण या ठिकाणी पाहूया. आता तुम्ही तर अभ्यास केलेलाच आहे स्कॉलरशिपचा. पहिला पर्याय आहे यशवंत दिनकर पेंढारकर. आता यशवंत दिनकर पेंढारकर यांना आरती प्रभू म्हणत नाहीत, यांना म्हणतात कवी साधुदास, म्हणजे हा पर्याय आपल्याला लागू नाहीये. आत्माराम रावजी देशपांडे, अरे त्यांना तर कवी अनिल म्हणतात, म्हणजे हा पण पर्याय आपल्यासाठी लागू नाही. माणिक शंकर गोडघाटे, कवी जे गोडघाटे आहेत त्यांना कवी ग्रेस म्हणतात, म्हणजे यांच्यासाठी पण पर्याय लागू नाही. म्हणजेच 2 नंबरचा जो पर्याय आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून संबोधलं जातं. म्हणजेच आपला हा जो 9वा प्रश्न आहे, या 9व्या प्रश्नासाठी आरती प्रभू म्हणून कोणा संबोधलं जातं त्याचं उत्तर आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यासाठी सर्व कवी, लेखक आणि त्यांची संबोधने म्हणजे टोपण नावं हे लक्षात ठेवावे लागतील. त्यासाठी तुम्हाला वारंवार सराव करावा लागेल. यानंतर आपण जाऊया 10व्या प्रश्नाकडे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. तुमच्या आवडीचा विषय असतो हा, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. अगदी वर्गामध्ये बऱ्याचदा अभ्यास करताना जर तुमचं निरीक्षण केलं तर तुम्ही समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्दावर जास्त वेळ दिलेला असतो. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहजपणे सांगता येतं. मग या ठिकाणी राधाची बाहुली बोलकी आहे. बोलकी या शब्दासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बोलणारे आहे की नाही, जास्त बोलणारे. मग बोलणारी बोलकी, बोलकी बाहुली आहे, तिच्या विरुद्धार्थी शब्द पाहू आपण पर्याय.
पहिला पर्याय आहे बहिरा. बहिरा बहिरा पर्याय होणार नाही. बोलकी आणि बोलकीच्या विरुद्ध बहिरा हा पर्याय येऊ शकत नाही. बहिरा म्हणजे ज्याला ऐकायला येत नाही. दुसरा पर्याय पाहू आपण शांत. शांतही होणार नाही. तिसरा आहे बडबडी. राधाची बाहुली बोलकी आहे, मग ती बडबडी विरुद्धार्थी शब्द होणार नाही. मग त्यासाठी चौथा जो पर्याय हा अबोल. बोलकी या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे अबोल. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 जो आहे अबोल याचे वर्तुळ रंगवणार आहोत. हे अचूक उत्तर आहे. यानंतर आपण पुढील जो आपला प्रश्न आहे 11वा प्रश्न, त्या प्रश्नाकडे वळूयात. पुढील पैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे. कोण कोठे राहतो, कोण कशात राहतो, त्यांचे निवारे या संबंधीचे घटक तुम्ही अनेकदा पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणं अतिशय सोपं आहे आणि तुम्ही देणार आहात. पाहू बरं, आपण विचार करा कोणता पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे. विचार करा. हा, ठीक आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा प्रयत्न आहे. बरेचसे विद्यार्थी यामध्ये प्रतिसाद देत आहेत. प्राणी आणि त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. कोळी, घरटे हा पहिला पर्याय आहे. दुसरा सिंह आणि गुहा. तिसरा साप बीळ. चौथा घोडा तबेला. आता दुसरा जो पर्याय आहे सिंह गुहा, सिंह गुहेमध्ये राहतो, हे उत्तर बरोबर आहे. सिंह गुहा. साप बिळामध्येच राहतो. तुम्ही पाहिलं असेल वारुळ हे मुंग्यांचं असतं, साप बिळामध्ये राहतो. सापाचं जे निवाऱ्याचं ठिकाण आहे ते बीळ आहे. घोडा तबेल्यामध्ये राहतो. आणि पहिला जो पर्याय आहे कोळी, कोळी घरट्यामध्ये राहील का? नाही राहू शकत. कोळ्याचा जो निवारा असतो तो त्याने जाळं विणलेलं असतं त्याच्यामध्ये राहतो, तो घरट्यामध्ये राहू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये चुकीची जी जोडी आहे, चुकीचा जो पर्याय आहे तो नंबर 1 चा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कोळी आणि घरटे हा पहिला जो पर्याय आहे हे याचं अचूक असं उत्तर आहे. आणि असे जे प्रश्न असतात या प्रश्नाचे गुण तुम्हाला घेणं अतिशय सोपं असतं. त्यासाठी मात्र तुम्हाला वारंवार सराव करावा लागतो आणि सराव केल्यामुळेच तुम्हाला हे सगळं काही शक्य होतं. यानंतर आपण जाणार आहोत आपल्या 12व्या प्रश्नाकडे. काय आहे आपला 12वा प्रश्न? तर या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? आता या ठिकाणी शब्द कोडे जसं असतं त्या पद्धतीचं या ठिकाणी रकाने दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यापासून अक्षरापासून कोणतं अक्षर त्या ठिकाणी ठेवल्याच्या नंतर म्हणजे उभे शब्द पूर्ण होतील, अर्थपूर्ण शब्द तयार होतील त्याच्यापासून, अक्षरांपासून. पाहू आपण पर्यायाचा विचार करू. पहिला पर्याय जर आपण पाहिला, जर आपण पहिल्या पर्यायातील वा त्या ठिकाणी ठेवलं पहिल्या रकान्यामध्ये तर शब्द होईल वादन. स ठेवला तर सदन. रु ठेवला तर रुदन. पण पा जर ठेवला तर पादन शब्द तयार होईल आणि हा शब्द कुठेही अस्तित्वात नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर होणार नाही. तिसरा पर्याय पाहू आपण. गो, गोदन, वादन, नदन, स्पंदन. आता गोदन हा शब्द कुठेही तुमच्या ऐकण्यात आलेला नसेल. नदन पण कुठेही तुमच्या ऐकण्यात आलेलं नाहीये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो पण याच्यासाठी लागू होणार नाही. पर्याय क्रमांक 4 आपण.
वंदन, साधन, रदन, वदन. आता हे साधन आणि रदन हे शब्द तुमच्या आजपर्यंत कुठेही तुम्ही ऐकलेले नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक जो 4 आहे हा पण त्याच्यासाठी लागू होणार नाही. मग आपल्याला वळावं लागेल पर्याय क्रमांक 2 कडे. पर्याय क्रमांक 2 मधले जे शब्द आहेत ते आपण या ठिकाणी अक्षर जे आहेत ते पाहू. सुरुवातीला आपण पर्याय क्रमांक 2 मध्ये स्पंदन, नंतर वादन, रुदन आणि सदन. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मधील जे अक्षर आहेत त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पहिला शब्द होतो स्पंदन, दुसरा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसेल स्पंदन. त्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर स्पंदन तयार होते. नंतर मध्यभागी वादन हा शब्द तयार होईल अर्थपूर्ण. नंतर रुदन, रडणे, रडण्यासाठी रुदन हा शब्द वापरला जातो. आणि सदन. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे तो त्या ठिकाणी योग्य होईल आणि त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतील. अशा पद्धतीने आपला 12वा जो प्रश्न आहे त्याच्यासाठीचा पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असेल. त्यानंतर आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 13 कडे. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? पुढील पैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? पाहू आपण त्यासाठी पर्याय. प्रतिमा, प्रतिमासाठी प्रतिबिंब हा शब्द वापरला जातो. प्रतिबिंब तुम्हाला लक्षात आले असेल, जसं पाण्यातलं प्रतिबिंब असतं, आरशातलं पण प्रतिबिंब असतं, त्यासाठी प्रतिमा म्हणतात. चित्र, चित्राला पण प्रतिमा म्हटलं जातं. म्हणजेच प्रतिमा यासाठी प्रतिबिंब आणि चित्र हे दोन्ही शब्द पण वापरले जातात. दुसरा पर्याय आपण पाहूयात. दुसरा पर्याय आहे भाव, दर. आपण म्हणतो भाजीचा भाव काय आहे, दर काय आहे, त्याचा रेट काय आहे. त्यानंतर भाव आणि भक्ती, भक्ती भावाने ह्या पण शब्दाचा वापर करतो. तिसरं वर्ण, रंग, रंगासाठी वर्ण, मूळ ध्वनी याचा पण आपण वापर करतो. मात्र चौथा जो पर्याय आहे याच्यामध्ये वास, वासासाठी गंध वापरतात, परंतु अवसर वापरत नाहीत. म्हणजे वासासाठी अवसर या अर्थाने तो शब्द वास वापरला जात नाही. म्हणून या ठिकाणी जे प्रश्न होता की पुढील कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही, त्याचं उत्तर अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 वास, गंध, अवसर. त्यातील अवसर वापरलं जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. यानंतर आपण वळूयात प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठीच्या सूचनेकडे. पाहू आपण. खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता याच ठिकाणी प्रश्न असतात आणि याच ठिकाणी उत्तर शोधण्याला आपल्याला संधी असते. उत्तर आपल्या समोर असतो, उत्तर आपण शांतपणाने वाचायचं आहे. एकदा वाचा, दोनदा वाचा, किंवा डायरेक्ट तुम्ही प्रश्नावर जर गेले, प्रश्नावर जाऊन परत उत्तराकडे सुद्धा परत तुम्हाला मागे येता येतं. आपण या ठिकाणी उत्तराचं वाचन करूयात. साबणाने शरीर स्वच्छ होते, परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची, लुबाडण्याची संधी आपण शोधत असेल, किंवा चहाडी
टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल, त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही, कारण त्याचे चित्त शुद्ध नाही आणि म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते पटत नाहीत. जळी विसरत नाहीत. जसे वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात, पण एखाद्या वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग नसतो. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही. पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो, पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय मार्मिक असा हा उत्तर आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? साबणाने शरीर स्वच्छ होते, परंतु मनामध्ये वाईट विचार असतील, खोटे बोलण्याची सवय असेल, दुसऱ्यांना फसवण्याची लुबाडण्याची संधी आपण शोधत असू, किंवा चहाडी टवाळी आणि टिंगल करण्याची सवय असेल, त्याने कितीही साबण लावून शरीर घासून घासून स्वच्छ केले तरी त्याचे जीवन निर्मळ होऊ शकत नाही. समाजामध्ये असे काही माणसं असतात, ते आपलं शरीर स्वच्छ ठेवतात परंतु त्यांचे विचार स्वच्छ नसतात. साबणाने शरीर स्वच्छ करता येईल, पण त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतील, ते वाईट विचार त्यांना वेगळी दुसरीकडे घेऊन जातात. त्यांच्यामध्ये खोटं बोलण्याची सवय असते, दुसऱ्यांना फसवण्याचा ते सतत विचार करत असतात, लुबाडण्याची संधी ते शोधत असतात, चहाडी करणं, टवाळी करणं याकडे त्यांचं लक्ष असतं, टिंगल करण्याची त्यांना सवय असते. याने कितीही साबण लावून लावून शरीर जरी घासलं, स्वच्छ केलं तरी त्यांचं जीवन निर्मळ होत नाही, कारण त्यांचं चित्त शुद्धच नसतं. म्हणूनच त्याला कितीही उद्बोधक विचार पटवून देण्याचा आपण प्रयत्न केला तरी त्यांना ते पटत नाही, त्यांच्या गळी उतरत नाही. जसं वसंत ऋतू आल्यावर वृक्ष आपोआप फळांनी बहरतात, पण एखाद्या वृक्षाला फळच येत नाही. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या ऋतूमध्ये काही वृक्षाला भरपूर फळं येतात, पण एखादं झाड असतं त्याला फळच येत नाही. तर वसंत ऋतू येऊनही त्या वृक्षाला त्याचा उपयोग होत नाही. प्राण गेलेले शरीर कोणतीही क्रिया वा व्यवहार करू शकत नाही आणि पाण्याशिवाय शेतामध्ये पीक येऊ शकत नाही. आपल्यातील बहुतेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. शेतातील पिकाला उन्हाळ्याच्या दिवसात जर पाणी नसेल तर ते पीक जगू शकत नाही. साबण आपले शरीर स्वच्छ करू शकतो, पण आपले जीवन निर्मळ करू शकत नाही. अतिशय मार्मिक असा हा उतार आहे की वरवर जरी आपण एखाद्या माणसाला चांगले म्हणत असू, परंतु त्या माणसाच्या मनामध्ये वाईट विचार असतील, तो खोटं बोलत असेल, दुसऱ्यांना फसवत असेल, तर तो शुद्ध विचाराचा होऊ शकत नाही. त्याचं लक्ष दुसऱ्यांना लुबाडणे याकडेच असू शकतं. आता आपण या उतार्याचं वाचन केलेलं आहे, उतारा वाचून घेतलेला आहे. आता यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 14, एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? त्याचे पर्याय पाहू. पहिला पर्याय आहे, त्याच्या मनात वाईट विचार असतील तर, म्हणजे असं होऊ शकत नाही. त्याच्या मनात वाईट विचार आहेत, त्याचं जीवन निर्मळ होणार नाही. दुसरा पर्याय, त्याला टिंगल टवाळी करण्याची सवय आहे. पहा, एखादा जर कायम टिंगल टवाळीच करत असेल तर त्याचं जीवन निर्मळ होईल का? नाही होऊ शकत. म्हणजे दुसरा पण पर्याय या ठिकाणी लागू पडत नाही. तिसरा पर्याय आहे, तो दुसऱ्यांना लुबाडण्याची संधी शोधत असेल, हा पर्याय पण त्या ठिकाणी लागू होणार नाही. मग चौथा जो पर्याय आहे, त्याचे चित्त शुद्ध असेल
एखाद्या माणसाचं चित्त शुद्ध असेल तर त्याचं जीवन निर्मळ होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आपलं चित्त शुद्ध ठेवायचं. दुसऱ्यांना लुबाडणं, दुसऱ्यांना त्रास देणं हे काम करायचं नाही. प्राणी मात्रावर दया करणं आणि सर्वांशी चांगलं राहणं अशी जर कृती तुम्ही केली तर तुमचं जीवन निर्मळ झाल्याशिवाय राहणार नाही. 14वा जो प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. एखाद्याचे जीवन निर्मळ केव्हा होऊ शकेल तर त्याचे चित्त शुद्ध असेल तर त्याचे जीवन निर्मळ होऊ शकेल. यानंतर आपण वळूयात प्रश्न क्रमांक 15 कडे. पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? पाहू आपण. त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. पटवून देणे या अर्थाचा वाक्प्रचार. संधी शोधणे हे तर होऊ शकत नाही. चहाडी करणे हा पण पर्याय लागू होणार नाही. बहरणे हा पण पर्याय लागू होणार नाही. 2 नंबरचा जो पर्याय आहे गळी उतरणे, गळी उतरवणे म्हणजेच पटवून देणे हा या ठिकाणी वाक्प्रचार याच्यासाठी लागू होईल. म्हणून 15व्या प्रश्नासाठी पटवून देणे या अर्थाचा वाक्प्रचार जो आहे तो गळी उतरवणे हा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर असेल. 16वा प्रश्न आपण पाहू. खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? आता उतारा आपण 2 वेळा वाचलेला आहे. अगदी आकलन झालेलं आहे त्याचं त्या उतार्याचं. म्हणजे तुमच्या तरी लक्षात आलेलं असेल कोणतं उदाहरण आलेलं नाही. आपण पर्याय पाहू. पहिला, वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही. या ठिकाणी हे उदाहरण उतार्यात खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेलं नाही? मग हे आलेलं आहे. वृक्षाला फळेच येत नसतील तर वसंत ऋतूचाही उपयोग होत नाही. हे उदाहरण पण त्या ठिकाणी उतार्यामध्ये आलेलं आहे. चित्त शुद्ध नसेल तर उद्बोधक विचार पटत नाही. एखाद्या व्यक्तीचं चित्त शुद्ध नाही तर त्याला आपण जर तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर तो त्याला पटत नाही. म्हणजे दुसरा पर्याय पण त्या ठिकाणी आपल्याला या उत्तरासाठी लागू नाही. त्यानंतर 4था पर्यायाकडे आपण वळू. प्राण नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही. उतार्यामध्ये ही पण वाक्यरचना आलेली आहे. म्हणजे पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 4 हे सगळे काही उतार्यामध्ये आलेले आहेत. मात्र साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने मन स्वच्छ होते हा पर्याय मात्र या उतार्यात आलेला नाही. साबण शरीर स्वच्छ करेल परंतु पाण्याने मन स्वच्छ होत नाही. त्याच्यासाठी त्याचं चित्त शुद्ध असावं लागतं. म्हणून उतार्यात न आलेला जो पर्याय आहे तो आहे साबण शरीर स्वच्छ करतो तर पाण्याने स्वच्छ होते. म्हणजे 16व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तो प्रश्न क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हा त्याच्यासाठी अचूक लागू आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 17 ते 19 साठीच्या सूचनेसाठी. आता या ठिकाणी अतिशय सोपी पद्धत असते. आपल्या समोर त्या ठिकाणी एखादी जाहिरात दिलेली असेल किंवा एखादा उतारा दिलेला असेल, त्याचं अचूक वाचन करायचं आणि खाली दिलेले प्रश्न असतात त्या प्रश्नांचं उत्तर त्या ठिकाणी शोधायचं. सुरुवातीला आपण या ठिकाणी जी जाहिरात दिलेली आहे पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत. पहा, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. आता हे जाहिरातीचं युग आहे. वेगवेगळ्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या जाहिराती खऱ्या असतील असं काही नाही. आपला खप चांगला होण्यासाठी अनेक विक्रेते काय करतात, अतिशय चटकदार अशी जाहिराती देत असतात आणि मग कधी कधी त्या जाहिरातींच्या भूलथापांना बळी पडून ग्राहक फसतात. पण आता वेगवेगळ्या पद्धतीच्या हॉटेलच्या जाहिराती वगैरे तुम्ही पाहिल्या असतील, है की नाही? आता या ठिकाणी एक आगळी वेगळी जाहिरात आलेली आहे. त्यांनी काय म्हटलंय, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. भाषाप्रेमी मंडळ आयोजित, भाषाप्रेमी जे मंडळ आहे त्या ठिकाणचं
त्यांनी काय आयोजित केलेलं आहे? सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. हस्ताक्षर सुंदर येण्यासाठी मार्गदर्शन वर्ग त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी वयोगट आहे 5 ते 13 वर्षाचा. 5 वर्षाच्या बालकापासून 13 वर्षाच्या मुलांपर्यंत त्या वयोगटातील बालकांना त्यामध्ये सहभागी होता येईल. प्रवेश मर्यादित आहेत. तुमच्या लेखनाला गती नाही, अक्षर वळणदार येत नाही, तर पर्याय एकच. अक्षर वळणदार करून पाहिजे असेल तर यांचं जे ट्रेनिंग आहे, मार्गदर्शन आहे, त्यातून तुमचं अक्षर चांगलं होईल असं यांचं म्हणणं आहे. सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग प्रवेशासाठी आजच नाव नोंदणी करा. आता त्यांनी वैशिष्ट्य त्यांची दिलेली आहेत. तज्ञ मार्गदर्शक, त्यांचं असं म्हणणं आहे, आमच्याकडे तज्ञ मार्गदर्शक आहेत, भरपूर लेखनाचा सराव आम्ही करून घेऊ, सरावासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे आणि सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग आहे. म्हणजे एसी रूम्स त्यांच्याकडे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची फी माफक आहे असं पण त्यांनी जाहिरातीत दिलेलं आहे आणि स्थळ दिलेलं आहे 12 गुरुवार पेठ सातारा आणि मार्गदर्शन वर्गाची वेळ दिलेली आहे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत. अशी जाहिरात त्यांनी दिलेली आहे. कापडाच्या दुकानातील जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील, पेपरला किंवा टीव्हीवर वेगवेगळ्या जाहिराती येतात, साबणांच्या जाहिराती येतात किंवा वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या जाहिराती येतात, है की नाही? या जाहिराती ज्या असतात सर्वच जाहिराती खऱ्या असतील असं काही नाही. आपला माल चांगला विकावा, आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावेत यासाठी त्यांनी जाहिराती दिलेल्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या जाहिरातींना भूलथापांना बळी पडायचं नाही. जाहिरातीमध्ये किती सत्यता आहे आजमावून पाहिजे आणि मग त्या जाहिरातीवर विश्वास ठेवायचा. बरोबर? आपण आता या जाहिरातीवर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे वळूयात. त्यातील 17वा जो प्रश्न आहे, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढील पैकी कोणते वैशिष्ट्य नाही? जाहिरात आपल्या समोरच आहे. त्याच्यामध्ये पहिला पर्याय परवडणारी फी, हा पर्याय तर जाहिरातीत आलेला आहे. भरपूर लेखन सराव, जाहिरातवाले जे आहेत ते भरपूर लेखन सराव पण घेणार आहेत. सुसज्ज वातानुकूलित प्रशिक्षण वर्ग, म्हणजे एसी रूम्स त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये ते सराव घेणार आहेत. म्हणजे हे तीनही पर्याय योग्य जाहिरातीतील मिळते जुळते आहेत. परंतु दिवसभर मार्गदर्शन, त्यांनी आपल्यासाठी जे मार्गदर्शन ठेवलेलं आहे त्याची मात्र मर्यादित वेळ दिलेली आहे, सकाळी 7 ते 10. ते दिवसभर आपल्याला मार्गदर्शन करायला मोकळे नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्यासाठीचं अचूक उत्तर आहे. सुंदर हस्ताक्षर वर्गाचं वैशिष्ट्य नाही, त्याच्यामध्ये ते दिवसभर मार्गदर्शन करणार नाहीत, हा पर्याय योग्य आहे. यानंतर आपण वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. 18वा जो आपला प्रश्न आहे, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? हस्ताक्षर जर वळणदार आणायचं असेल तर त्यासाठीची सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? आता जाहिरातीमध्ये पहा, त्या ठिकाणी वयोगट दिलेला आहे 5 ते 13चा. 5 ते 13चा वयोगट. आता इयत्ता पहिलीला प्रवेश दिला जातो तो वयाच्या 6व्या वर्षी. मग आता इथं पर्यायामध्ये पहा, 8वी ते 10वी हा पर्याय येणार नाही. 8वी ते 10वी, 8वीच्या मुलाचं वय किती होईल? 8 आणि 6 14 आणि 10 आणि 6 16. म्हणून हा पहिला पर्याय त्याच्यासाठी लागू होणार नाही. दुसऱ्या पर्यायाकडे आपण वळूयात. 10वी ते 12वी, 10वीच्या मुलाचं वय असतं 16, 12वीच्या 18. हा पण त्यासाठी पर्याय लागू होणार नाही. तिसरा आहे फक्त माध्यमिक. आता माध्यमिकचा जो वयोगट असेल तो वयोगट असतो 8वी पासून पुढचा किंवा 6वी पासून पुढचा जरी धरला माध्यमिक मध्ये, तसं 8वी पासून आपल्याकडे माध्यमिक मानलं जातं, तर तो पण यासाठी लागू होणार नाही. मग पर्याय क्रमांक जो आहे चौथा, शिशु वर्ग ते 7वी. शिशु वर्गाचे जे विद्यार्थी आहेत ते 5 वयापासून 13 वर्ष वयोगटापर्यंत असतात. म्हणजे सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? तर ती शिशु वर्ग ते 7वी. हा जो पर्याय आहे प्रश्न क्रमांक 18 साठी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अचूक असेल. यानंतर आपण वळणार आहोत आपल्या 19व्या प्रश्नाकडे.
सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग. आता जाहिरातीमध्ये आपण पाहू, जाहिरातीत तज्ञ मार्गदर्शक आहेत असं म्हटलेलं आहे त्यांनी. 5 ते 13 वर्ष वयोगटातील विद्यार्थी म्हटलेला आहे, परंतु आयोजक कोण आहेत? सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्गाचे आयोजक तज्ञ मार्गदर्शक ते तर आयोजक नाहीयेत. 5 ते 13 वर्ष वयोगटातील विद्यार्थी हे पण त्या ठिकाणी आयोजक नाहीत. सातारा जिल्हा आयोजक नाही. मग आयोजन म्हणजे त्या कार्यक्रमाचं आयोजन करते जे आहे ते आहे भाषाप्रेमी मंडळ. भाषाप्रेमी मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हणजे 19व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे भाषाप्रेमी मंडळ. आणि हे असे मंडळ जे असतात, हे मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. समाजामध्ये प्रबोधन करण्याचं किंवा चांगलं काम करण्याचं अशी मंडळ करत असतात. आपल्या गावामध्ये सुद्धा वेगवेगळे मंडळ असतात, महिला बचत गट वगैरे असतात. यांच्या मार्फत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळेमध्ये सुद्धा चांगले चांगले कार्यक्रम आयोजित केले जातात. हे भाषाप्रेमी मंडळ हा जो पर्याय आहे तो पर्याय याच्यासाठी लागू असेल. यानंतर आपण जाणार आहोत 20व्या प्रश्नाकडे. रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते, वरील वाक्यात विशेष्य कोणते? आता तुम्ही या वर्षभरामध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाचा खूप काही अभ्यास केलेला आहे. व्याकरणामध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, विशेष्य वगैरे सगळ्या बाबी तुम्ही वर्षभरात अभ्यासलेल्या आहेत. आता या वाक्यामध्ये आपल्याला विशेष्य शोधायचं आहे. मग विशेष्य शोधण्याच्या आधी आपल्याला विशेषण शोधावं लागेल. मग या ठिकाणी या वाक्यामध्ये रेखीव हे विशेषण आहे. मग या विशेषणाला लागून जो शब्द येतो लगत, त्याला विशेष्य म्हणतात. तो त्याला लागूनच आलेला आहे. मग रेखीवच्या नंतर जो लागून शब्द आलाय रांगोळी, हे या ठिकाणी विशेष्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला रेखीव, दुसरा अंगण, चौथा शोभून, हे त्यासाठी विशेष्य नाहीत. तर रांगोळी हा शब्द जो आहे, हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. म्हणजे 20चं उत्तर आहे रांगोळी, पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपल्या 21व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? आता या ठिकाणी आपले पर्याय पहा. दिलेल्या पर्यायातील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द. पहिला शब्द आहे हरिण. हरिण या शब्दाचं अनेक वचन होतं हरणे. ससा, ससे, चित्ता, चित्ते. म्हणजे हरिण, हरणे, ससा, ससे, चित्ता, चित्ते. म्हणजे एक हरिण असेल एक वचन, अनेक असतील तर हरणे, एक असेल तर ससा, अनेक असतील तर ससे, एक असेल तर चित्ता, अनेक असतील तर चित्ते. पण वाघाच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. अनेक असतील तरी आपण वाघच म्हणतो, वाघ हे म्हणत नाही. एक असेल तरी वाघच म्हणतो, अनेक असतील तरी वाघच म्हणतो. म्हणजे दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एक वचनी नसलेला, तो अनेक वचनात पण येईल वाघ आणि एक वचनामध्ये येईल. म्हणजे या ठिकाणी हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2, हे त्यासाठीच आपलं अचूक असं उत्तर असेल. त्यानंतर आपण वळणार आहोत 22व्या प्रश्नाकडे. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आता विरामचिन्हांचा तुम्ही सखोल असा अभ्यास केलेला आहे. आपल्या यापूर्वीच्या मिशन आरंभच्या तासिका झालेल्या आहेत. या तासिकेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण हे वाक्य पाहू. प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही. तर 2 वाक्य आहेत. प्रथमेश मुंबईला गेला हे एक वाक्य आहे आणि त्याचं काम झालंच नाही. मग आता इथं पूर्णविराम आलेलाच आहे, उद्गार चिन्ह दिसत नाही, स्वल्पविराम दिसत नाही.
मग या ठिकाणी कोणतं चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे, तर अर्धविराम हे चिन्ह या ठिकाणी द्यायचं राहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी विराम चिन्ह कोणतं द्यायचं राहिलंय आपल्याला विचारलेलं आहे, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 अर्धविराम त्या ठिकाणी द्यायचा राहिलेला आहे. यानंतर आपण वळणार आहोत 23व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. ती नाचत असते, भूतकाळ नाहीये. ती नाचत जाईल, या ठिकाणी पण भूतकाळ जाणवत नाही. तो नेहमीच उशिरा उठतो, वर्तमान काळातलं वाक्य आहे हे पण. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ती नाचत असते, हे पण भूतकाळातील घटनेत नाहीये. ती नाचत जाईल, हे पण नाही. तो नेहमीच उशिरा उठतो, हे पण नाहीये. मग मी नदीकाठी खेळत असे, हा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 मी नदीकाठी खेळत असे. पूर्वीच्या काळी मी काय करत असे, मी नदीकाठी खेळत असे, मागे होऊन गेलेली घटना आहे. त्याच्यासाठी हा पर्याय जो आहे की मी नदीकाठी खेळत आहे, हा पर्याय त्यासाठी लागू आहे. म्हणजेच 23वा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी पर्याय क्रमांक 3 मी नदीकाठी खेळत आहे हे अचूक उत्तर आहे. 24वा प्रश्न, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. क्रीडा महोत्सव शुद्ध शब्द नाही, क्रीडाला पहिली वेलांटी दिलेली आहे, ती दुसरी पाहिजे. नैतिक, नैतिकची वेलांटी चुकली, पहिली पाहिजे. राष्ट्रकुल दुसरा उकार देण्यात आलेला आहे, तो पण उकार पहिला पाहिजे, ह्रस्व पाहिजे. म्हणजे त्यासाठी अचूक शुद्ध शब्द आहे औद्योगिक. म्हणजे 24व्यासाठी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब. निश्चितच तुमच्या लक्षात आलेलं असेल, तोंडचं पाणी पळणे हा पर्याय होणार नाही, तोंडाला पाणी पुसणे हा होणार नाही, तोंडचा घास काढणे हा पण पर्याय त्या ठिकाणी लागू होणार नाही. तर त्या ठिकाणी ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले हा पर्याय लागू असेल. म्हणजे 25व्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2024 ची ही जी प्रश्नपत्रिका आहे ही नीटपणे अभ्यासलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे सराव करा आणि परीक्षेला सामोरं जावा. उज्ज्वल यश तुम्हाला मिळेल. या ठिकाणी पंचायत समिती पाथर्डी अंतर्गत मिशन आरंभ साठी माझ्या तासिकेची निवड करण्यात आली. याबद्दल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय शिवाजीराव कराड साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विस्तार अधिकारी रामनाथजी कराड साहेब, त्याचबरोबर सहाय्यक नोडल अधिकारी रामकिसन वाघ सर, या सर्वांनी मला या ठिकाणी तासिका घेण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही पण तासिका व्यवस्थित ऐकली, तुमचेही धन्यवाद. आणि या ठिकाणी आपण थांबूयात.